आज तयार करणार आहे मी उपवासासाठी लाडू। 1 किलो शेंगदाणे घेतलेत भाजून, खोबरं घेतले मोठी 1 वाटी काप करून, सुंठ पावडर, विलायची पावडर, तूप, गूळ आणि 50 ग्रॅम डिंक। तूप टाकते मी, डिंक तळून घ्यायचं आहे, खोबरं पण घ्यायचे तळून। 2 चमचे तूप टाकले, खोबरं, आता खोबरं काढून घेते मी। डिंक, डिंक तळून घेतलाय, असं सगळं तळून घेते आता खोबरं, डिंक आणि शेंगदाणे हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आता डिंक, खोबरं आणि शेंगदाणे सगळं बारीक करून घेतले, सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं हाताने। तूप आपलं शिल्लक आहे तळलेलं, त्याच्यातच गूळ टाकून घेतलं, त्या तुपातच गूळ मिक्स करून घ्यायचं। एक किलो शेंगदाणे घेतलेले, पाऊण किलो थोडा कमी आहे गूळ। जास्त तूप नाही लागत त्याला। गूळ सगळा वितळवून घेतलाय, त्यात सुंठ पावडर आणि वेलची पावडर 1 चमचा टाकली आणि आता 4 चमचे अंदाजे पाणी टाकते मी। पाणी टाकल्यामुळं मऊ लाडू होतात। आता गॅस बंद केलाय मी, पाणी टाकल्यावर थोड्या वेळात। आता हे सगळं मिक्स करणार आहे याच्यात। गुळाच्या पाकात आता शेंगदाण्याचं कूट, परत खोबरं आणि डिंक बारीक करून घेतलेले ते सगळं मिक्स करायचं। गॅस बंद केलाय, हे सगळं एकत्र चांगलं घालून घ्यायचं, मग लाडू बांधायचे। थोडंसं थंड झालं की बांधायचे। थोडं मिश्रण थंड झाले हे चांगले मऊ लाडू होते ते। हिमोग्लोबिन वाढवायला चांगले आहेत सगळे। अशा प्रकारे सगळे लाडू करून घेते।